नमस्कार. कौतुकास्पद बातमी समोर येते. पत्रकारिता क्षेत्रातील अनमोल हिरा शशिकांत कोळी यांच्या शिरपेचात मानाचा तुरा. पोलीस मित्र संघटनेकडून भव्य सत्कार. गोरगरिबांच्या मनातील खदखद, अन्यायाचा उद्रेक आणि प्रशासनाच्या चुकांवर आपल्या निर्भीड लेखणीने प्रहार करणारे CBS न्यूज मराठीचे सहसंपादक शशिकांत कोळी यांना पत्रकारितेतील उत्कृष्ट योगदानाबद्दल आतापर्यंत राज्यस्तरीय 3 आणि जिल्हास्तरीय 1 अशा एकूण 4 प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलाय. पत्रकारितेतील अनमोल हिरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शशिकांत कोळी यांनी नेहमी CBS न्यूज मराठीच्या माध्यमातून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोहोचवण्याचं काम केलं. त्यांच्या याच सामाजिक बांधिलकीची आणि आक्रमक पत्रकारितेची दखल घेत विविध संस्थांनी त्यांना या सर्वोच्च पुरस्कारांनी नवाजलं. गेल्या 2 दिवसांपूर्वीच त्यांना एकनाथ स्वाभिमानी शिक्षण सेना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने जिल्हास्तरीय आदर्श पत्रकार म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर सर्व स्तरातून त्यांचं कौतुक होत असताना पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत, सोलापूर जिल्हा व दलित पॅथर यांच्या संयुक्त विद्यमानाने हा सत्कार आयोजित करण्यात आला होता. पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारतच्या सोलापूर जिल्हा जनसभा प्रमुख तथा दलित पॅथरच्या जिल्हाध्यक्ष जयश्री सावंत मॅडम यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन कोळी साहेब यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून भूमी अधिकार चळवळीचे कार्यकर्ते मच्छिंद्र चंदनसिंह साहेब लाभले होते. यावेळी दलित पॅथरच्या तालुकाध्यक्ष नंदाताई वाघमारे, दलित पॅथरच्या दर्जा कार्यकर्त्या मंगलाताई ढोबळे, पोलीस मित्र संघटनेच्या कार्याध्यक्ष वाघे मॅडम, नगराध्यक्ष संध्या काटे मॅडम, पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारतचे नगराध्यक्ष गोपीनाथ सरगर, सांगोला तालुका जनसंपर्क प्रमुख लक्ष्मी मॅडम यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. सत्काराला उत्तर देताना शशिकांत कोळी म्हणाले की मला मिळालेले हे पुरस्कार माझे नसून ते समाजातील वंचितांसाठी लढणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचे आहेत. यापुढे अन्यायाविरोधात लेखणी चालूच राहील. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार जयश्री सावंत मॅडम यांनी मानले. आज पत्रकार क्षेत्रातलं एक आगळं वेगळं नाव म्हणून आज माननीय कोळी साहेबांचं नाव घेतले जाते. खरं तर आज पहिले 3 राज्यस्तरीय पुरस्कार त्यांना भेटले व आता जो जिल्हास्तरीय पुरस्कार आहे तोही त्यांना भेटलाय. खरं तर अशा माणसाचं नेहमी कौतुक व्हायला पाहिजे. ज्यांनी तळागाळातल्या माणसांना खऱ्या अर्थाने न्याय दिला तो खरा माणूस असतो. त्याचीच प्रचिती आम्हाला माननीय शशिकांत कोळी साहेब यांच्याकडून आतापर्यंत बघायला भेटली. त्यांचं खरंच काम इतकं म्हणजे नाव घेण्याच्या पलीकडेही म्हणजे एक आगळं वेगळं स्वतःचं एक अस्तित्व त्यांनी निर्माण केलेलं आहे. आणि त्यांना आतापर्यंत त्यांचे मार्गदर्शक म्हणून माननीय CBS चे संस्थापक अध्यक्ष माननीय चांदभैया शेख व माननीय सांगोला नगरीचे संस्थापक अध्यक्ष माननीय सतीश भाऊ सावंत यांच्या माध्यमातून आतापर्यंत त्यांनी काम पाहिलंय. आणि काम पाहूनच आतापर्यंत ज्या लोकांना न्याय म्हणजे त्यांची जी घटना घडते ती पहिली बातमी देण्याचं काम माननीय कोळी साहेबांनी आतापर्यंत केले. आणि खऱ्या अर्थानं गोरगरीब जनतेला न्याय द्यायचं काम कोळी साहेबांच्या माध्यमातून आतापर्यंत झाले. तर आताचा जो 4था पुरस्कार मिळालाय तर इथून पुढेही त्यांना असेच पुरस्कार मिळावं त्यांच्या कामाच्या माध्यमातून ही अपेक्षा बाळगून त्यांना मी हार्दिक शुभेच्छा देते. मला वाटतंय पोलीस मित्र संघटनेच्या जिल्हा अध्यक्ष जनसंपर्क या माध्यमातून जनतेचा जनसंपर्क म्हणजे जनतेच्या सहवासात राहणं एवढंच नाही तर त्यांनी तळागाळातील ज्या महिला वर्ग आहेत त्या विधवा असतील, चालूच्या काही अडचणी असतील अशा सर्व महिलांच्या अगदी तळागाळातून पोलीस स्टेशनच्या माध्यमातून सुद्धा एखादा संसार कसा बसवता येईल या माध्यमातून आतोनात प्रयत्न करणाऱ्या आमच्या सहकार्यानंतर जयश्री मॅडम त्यांचं पूर्ण ग्रुप. तर त्याचबरोबर बाबा, खरं तर बाबा आज तुमचं कौतुक करावं कमी. तुमच्या या वयाच्या दृष्टिकोनातून पाहता आज तुम्ही अजूनही पळता. तुम्ही अगदी आमच्यासारख्यासाठी एक इन्स्पिरेशन आहे की तुमच्या वयापर्यंत आम्ही अशा प्रकारे पळवलो. येणाऱ्या काळामध्ये आम्ही निश्चितच आमच्या हा पत्रकारितेच्या माध्यमातून असेल त्या सगळ्या माध्यमातून आम्ही येणाऱ्या काळामध्ये गोरगरीब जनतेला व जनतेचा आवाज बुलंद बनवण्याचा निश्चित करू. परंतु हे सगळं करण्यासाठी मॅडम आवर्जून सांगतो मी चांद शेखचा उल्लेख का करतोय. चांदभाई शेख म्हणजे एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व. ज्या व्यक्तिमत्वाचा नगण्य आज ह्या मायासारखा एखादा माणूस या क्षेत्रामध्ये आणणं
आणि त्या माणसाने इथपर्यंत पोहोचून आज तुमच्यासारख्यांच्या संपर्कात सगळ्यात महत्वाचं श्रेय जातं ते CBS न्यूजचे सर्व असणारे मुख्य संपादक चांदभैया शेख, त्यांचा मी नेहमी ऋणानुबद्ध आहे. कारण ह्या क्षेत्राशी सानिध्यात येण्यासाठी सगळं करण्यासाठी सगळ्यात मोठं श्रेय जातं ते चांदभैया शेख. आणि त्यानंतर नेहमी मला की तुझ्या या गोष्टीत सगळं तुझ्याकडे आहे पण तू बाहेर का काढत नाहीस असं म्हणणारे सतीश भाऊ सावंत, त्यांनी मला गेल्या वर्षापासून तू ये, मला सगळं आम्हाला आमच्या याला सहकार्य कर, ह्या सगळ्या माध्यमातून बातम्यांचं तू कर. आणि अशा पद्धतीने त्यांनी मला हे सहकार्य केलं. आणि या सगळ्यांच्या माध्यमातून तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं आज मला हा राज्यस्तरीय 3रा आणि जिल्हास्तरीय आज कालचा मंगेश चिवटे साहेबांच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांचा PA त्यांचा ज्या सध्याच्या पदवीधराच्या त्या माध्यमातून जे त्यांची वाटचाल चालू आहे, येणारा खरा माणूस आज मंगेश चिवटे सरांच्या माध्यमातून एक शिक्षकांना न्याय देणारा माणूस तिथे आणि त्यांच्यामधून एक निवड आमच्यासारख्या लोकांची बी निवडलं जातं. यदा कदाचित आम्ही सुद्धा कुठंतरी यामध्ये थोडंसं पण इन्व्हॉल्व काही गोष्टीमध्ये आहोत की आम्ही पत्रकाराच्या माध्यमातून आमच्या काळाचं श्रेय थोडंसं मिळतंय, त्याबद्दल त्यांचंही ऋण आहे. आणि खरं तर मॅडम तुमचं आम्ही ऋण आहे की वेळोवेळी प्रत्येक पावलागणीस अगदी आमचा कुठलाही असला एक क्षणाला तुम्ही प्रत्येकाचं आमची काळजी घेता आणि आम्हाला बोलवता, आमची इन्स्पिरेशन वाढवता. मनस्वी तुमचं आणि तुमच्या टीमचं मी या ठिकाणी बाबा या ठिकाणी निश्चितच तुमचं ऋणानुबंध राहील.